देवतेला विनम्र अभिवादन करून रसिक मायबापांना मानाचा मुजरा. कोहिनूर नवचैतन्य मंच बहुउद्देशीय संस्था देसाईगंज वडसा सहर्ष सविनय सादर करीत आहे एक दर्जेदार एकांकिका मी नटी. लेखिका शिल्पा पाटील, दिग्दर्शक आणि वेशभूषा वर्षा शुक्ला, रंगमंच व्यवस्था पप्पू भुर्रे, संगीत अभिजित पिल्लारे. आणि या एकांकिकामधील कलावंत मयूर बोरकर, शिल्पा पाटील, दीपाली यावलकर आणि वर्षा शुक्ला. चाललंय म्हणे एवढ्या वेळचा आवाज देतो. आवाज नाही का तुला? आवाज नाही काय झालं? बाप्पा तुम्ही आजही दारू पिऊन आले. आवाज नाही. तुम्हाला नाही कमाई करायची तर नको करा ना. तुम्ही असं दारू पिऊन मला मारता का? चाले नेहमी पाहिला पटल लावते पटल लावते. चला कमाई करते म्हणून माझाला ना तुला. माझाला मी शिकला सवरला माणूस आहो. काकर म्हणतेस का कमाई करायला जाऊ का दगड उचलायला जाऊ का हमाली करायला जाऊ? हमाली करायला जाऊ. मोठं शिकलो म्हणता तुम्ही. मोठं शिक्षणाचा टेंबा मिरवता. काय तर शिकले तुम्ही. आता तुमचा ठिकाणचं शिक्षण बायकोला दारू पिवायचा आणि भाग मारायचा. आता का तुमचं शिक्षण माझ्या सवालाला सवाल देते. बरोबर आहे ना? नाटकातल्या माणसासोबत लफडे करावं पाहिजे. मी आपल्या घरादारासाठी करतो सगळा. मला नवकं मारायला मी काहीच नाही केलं ना. मी शपथ घेऊन सांगतो. आपल्या पोराची शपथ टाकतो. मी म्हातारी ना. जगत आमची की बाप्पा मला मारा नको ना. मला मारा नको ना. ते घेता बाप्पा मारा नको. अगं काय झालं तुला? इकडे काय झालं? तू अशी भांबवण्यासाठी काय करते? आणि हे काय एवढ्या थंडीमध्ये तुला भाप? अगं स्वप्न वगैरे पडलं की काय? काय झालं? जावई कुठे आहे? अगं थांब. शांत. अगं ती बघ तिकडे राणी कशी आरामात झोपली आहे. अगं मी सुद्धा स्क्रिप्ट लर्न करत होते. माहिती केव्हा डोळा लागला. हे बघ तू आता कसलाही विचार करू नको. सगळं काही बरोबर होईल. तू झोप. मला माझ्या चिक्याचीच काळजी वाटते. कधी असं वाटते ना का माझ्या चिक्याचं आयुष्य त्याचं भविष्य माझ्या सारखंच अजून होत आहे.
काही अगदी व्यवस्थित होईल. आणि तुला माहिती आहे मनीषा, मी जेव्हा तुझ्या वयाची होती ना, अगं त्यावेळेसही मलाही असंच वाटायचं की काय होईल, कसं होईल. कारण मला सुद्धा माझं छोटंसं बाळ असं टाकून नाटकावरती जावं लागायचं. पण मग सगळं काय व्यवस्थित झालं, तसंच तुझं पण होणार. होतंय तरी बोलता तो शब्द खरा. तुमचा मुलगा आज फायनल इंजिनियर आहे. माझ्यासारख्या नटीचा मुलगा आज फायनल इंजिनियर आहे. आम्हाला केवढी मोठी गर्वाची गोष्ट आहे ताई. आणि मला बी वाटते का आमच्या सगळ्या नट्याच्या पोरांना तुमच्या पोराकडून आदर्श घ्यायला पाहिजे. सगळं बरोबर होईल ना ताई? मी मेहनत करीन ना. नक्कीच. सगळं बरोबर आहे. सगळं बरोबर माझा खर्च ताई. मी झोपून जाते. आज काही झोप नाही. झोप झोप. आणि बघ असले विचार मनामध्ये आणू नकोस तू, ठीक आहे? चल, मला माझ्या उद्या नवीन नाटकाची ओपनिंग आहे, मी तालमेला चालली. ठीक आहे? ताई ऑल द बेस्ट. थँक्यू. परवाच नवीन नाटक आहे ना? नाटकाला पाहिजे प्रयोग. गुड. चल येते. बाय ताई. बाय. कमी पडतो ना. हॅलो. हाय डार्लिंग, बोल ना. अरे हो यार, झोपूनच तर आहे. हा हा हो. मस्त बेकिंगर बिरयानी खाएंगे, पिक्चर देखेंगे, घूमेंगे फिरेंगे, ऐश करेंगे. और क्या डार्लिंग? हो ना यार. रखू आप फोन. बाय. काय आणखी पाहिजे? लागली हवा लागली वाटते रानाडीले. ए राणे, झाडीपट्टीमध्ये नाटकामध्ये काम करायला आली. कामगिरी दाखव, कामगिरी. असे चुंबे नको फेकू फेकू मारू. ये तुझ्या बहिणीचा वधा तुझ्या डोक्यावर आहे. वरून शिक्षणाची पोरगी, शिक्षणाकडे लक्ष दे. आता चुम्मे फेकू फेकू मारल्यानं कोणाचा भला नाही व्हाय. त्या रोजीच तुझा तो मारला आत्याच्या दुकानामध्ये भेटला होता. तुझ्या नावाचा टाकून वाजत होता 10 माणसाजवळ. पुऱ्या नाटकात रोल पडते तिचे. माझी बहीण वास म्हणून सांगून राहिलो बरं तुला. कामगिरी दाखव, चुम्मे नको फेकू असे. का सांगते तू? का सांगते तू? पेचकल्या मनाचा, भोकण्या डोळ्याचा. तो असा काम नाही सांगे, असा काम नाही सांगे मनी बाय का कुवारा काच्या पोरी पाहिजे ना त्याला मेसेज करतो म्हणून. आणि मेसेज कसे माहितीये का? डार्लिंग, सुट्टीचा दिवस पाहून डिनरला जाऊया. राणी हो मी नावाची राणी. नाही त्याचा 3 हात उभा चिरला लालाडे. ये ना बस ना, एवढे नको राग करू. अहो माझी बहीण असतो, माझी मैत्रीण नसते जीवाभावाची. कसं आहे, ते मालक लोक आहेत, त्याची प्रेस आहे, त्याचं राज्य आहे, त्यांची सत्ता आहे. सांगतो बाय, आपण आपलं काम चांगल्या पद्धतीनं पार पाडला ना, तर याची मजाल नसे ना आम्हाला काय काय बोलण्याची. आपलं काम योग्य पद्धतीनं करायचा. काय सांगतो मी? पहिल्या नाटकाकडे लक्ष देत जा शेंबडे. हो ना हे तुम्ही बेकू बेकू मारत होती ती तू. कोण भेटला तर तुले? नवरा. कधी केलीस तू नवरा?